ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नागपूरमधील चामुंडे एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात 6 कामगारांचा मृत्यू झाला होता आणि या कामगारांचे मृतदेह त्यांच्या गावात आणण्यात आले। यावेळी संतप्त ग्रामस्थांनी आक्रोश केला। मदतीचा चेक मिळणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करू देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, या भीषण स्फोटामध्ये खरतर 6 कामगारांचा मृत्यू झाला होता आणि त्यांचे मृतदेह गावात आणण्यात आले। मात्र आता नागरिकांनी संतप्त भूमिका व्यक्त केलेली आहे। काय सध्या तिथे परिस्थिती आहे? प्राजक्त, सध्या या गावातली परिस्थिती जी आहे ती तणावपूर्ण आहे। कारण काल या स्फोटामध्ये ज्या 6 कामगारांचा मृत्यू झाला त्या 6 लोकांचे मृतदेह जे आहेत ते या चामुंडे एक्सप्लोजिव्ह कंपनी समोर, म्हणजे काल जिथं हा स्फोट झाला होता त्या कंपनी समोर जे आहे ते गावकऱ्यांनी आणलेले आहेत आणि गावकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत। गावकऱ्यांचं म्हणणं आहे की कंपनी जे 25 लाखाची आर्थिक मदत पीडित कुटुंबांना करणार आहे ती मदत तात्काळ करावी, आजच करावी आणि चेकच्या स्वरूपात करावी। ती मदत जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत या 6 मृतदेहाचे अंत्यसंस्कार करू दिले जाणार नाही। कारण या आधी देखील या परिसरामध्ये अशा पद्धतीचा एक स्फोट झाला होता आणि त्या पीडित कुटुंबाला अद्यापही मदत जी आहे ती मिळालेली नाहीये। त्यामुळे हे गावकरी जे आहेत ते संतप्त झालेले आहे। कंपन्यांमध्ये जे आहे ते कामगारांचं शोषण केलं जातं। ज्या काही आवश्यक सोयी सुविधा किंवा सुरक्षेच्या दृष्टीने ज्या खबरदारी घ्यायला पाहिजे त्या घेतल्या जात नाही आणि त्यामुळे कामगारांच्या यामध्ये नाहक बळी जातो आणि या सगळ्या भावनांना घेऊन जे आहे ते गावकरी इथं आक्रमक झाले। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात इथं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कंपनीच्या परिसरात पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेली आहे। मात्र गावकरी संतप्त असल्यामुळे बॅरिकेटिंग चढून जे आहे ते गावकरी या आतमध्ये मृतदेह आणण्याचा प्रयत्न करतात। मात्र पोलिसांकडून जे आहे ते गावकऱ्यांची समज काढली जात आहे। सकाळपासून आपण इथे पाहिलं होतं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजय वडेट्टीवार आले होते, त्यांनी देखील गावकऱ्यांची समज काढली होती। सरकारकडून आणि कंपनीकडून जी आहे ती जी मदत आहे ती मिळवून देण्याची जबाबदारी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली होती। मात्र गावकरी जे आहेत ते आपल्या मागणीवर ठाम आहे। कारण काल ज्यावेळी हा सगळा स्फोट झाला त्या स्फोटाच्या 6-8 तासानंतर देखील जे आहे ते कंपनीचा मालक इथं आला नव्हता। त्यामुळे कंपनीचा मालक जो आहे तो यातून कुठेतरी पळवाट काढता अशी भावना जी आहे ती गावकऱ्यांची झालेली आहे आणि त्याचमुळे जे आहे ते इथं गावकरी जे आहेत ते संतप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय की पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये संवाद चालू आहे। समज काढण्याचा प्रयत्न गावकऱ्यांकडून पोलिसांकडून गावकऱ्यांचा केला जातोय। मात्र गावकरी कुठल्याही स्थितीमध्ये ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे। हा जो मार्ग आहे हा नागपूर अमरावती महामार्ग आहे, नॅशनल हायवे आहे। या आता सगळ्या तणावाच्या परिस्थितीमुळे या मार्गावरील वाहतूक देखील जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। काल या स्फोटामध्ये जे 6 लोक मृत्युमुखी पडले होते त्या 6 लोकांचे मृतदेह जे आहेत ते इथं आणण्यात आलेले आहे आणि या गेटच्या बाहेर आपण पाहतो की या सगळ्या अँब्युलन्सच्या रांगा लागलेल्या आहेत। या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की हे मृतदेह कंपनीच्या गेट समोर ठेवणार जोपर्यंत मदतीचा चेक जो आहे तो नागरिकांना मिळणार नाही तोपर्यंत हा अशाच पद्धतीनं मृतदेह इथं ठेवण्याची भावना व्यक्त करताय। मला सांगा काय तुमची मागणी आहे? काय हे मागणी आहे की गरीब घरचे पोरी आहेत, त्यांनी कंपनीमध्ये कामावर घेतल्या, 250 रुपये रोजीप्रमाणे ठेवला आहे त्यांना आणि इथे कंपनीमध्ये स्फोट झाला आहे। त्यांचा इथं काही सुविधा नाही आहे। स्फोट झाला, प्रत्येक कॅन्डिडेटला 50-50 लाख रुपये मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आम्हाला 50-50 लाख पाहिजे। सगळे मृत आम्ही कंपनीच्या समोर आणले, कंपनी मालकाने चेकवर साईन करून इथं आम्हाला देण्यात यावं। नक्कीच इथं पोलीस अधिकारी देखील आपण गावकऱ्यांची समजूत काढताय। सर, गावकरी आपल्या मागणीवर ठाम आहे, आपण कशी समजूत काढणार आहे? याच्यातून तोडगा निघेल का? ये सही टाइम नहीं है मेरा आपसे बात करने का, फिर भी हम कोशिश कर रहे हैं कि कोई सिचुएशन खराब ना हो। थैंक यू। नक्कीच आपण पाहतोय की गावकऱ्यांची मागणी जी आहे ती आपल्या जागी ठाम आहे। पोलीस देखील म्हणतात की आम्ही समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो करतोय। मला सांग, तुझी काय मागणी आहे? तुम्ही संतप्त झालात? आमची एकच मागणी आहे की मृतदेह झालेला आहे, मेडिकल मधून आम्ही कंपनी प्रशासनापाशी आलेलो आहोत। इथे कोणतंच व्यवस्थापन नाही आहे, मॅनेजर नाही, मालक नाही आणि पोलीस प्रशासनाला आम्हाला अडवत आहे। त्यांना आम्हाला एकच विनंती आहे की आम्हाला कंपनी मॅनेजमेंटशी एक शब्द बोलणे आणि लेखित करून द्या की आम्हाला काय परिवाराला काय मोबदला भेटेल। तसा माननीय श्री गडकरी साहेब बोलून गेलेले आहे, पण बोलून गेल्यानं पब्लिकांना स्थार नाही आहे। लेखित जे देईल त्याच्यावर आम्ही करायला तयार आहोत। माझी हे प्रतिक्रिया आहे की सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे।
सगळे जण जो भी मंत्री येत आहे तो फक्त तोंडी बोलत आहे, लेखी कोणी काही देत नाही आहे। प्रशासन मत आहे का 10 लाखाची आम्ही मदत करू, पण ते करणार आहे, मी असं नाही म्हणत का नाही करेल म्हणून, परंतु जे कंपनी मालकाने आहे तो त्यांनी त्यांच्या परी काहीतरी मदत करायला पाहिजे, पण ते मदतीबद्दल काही कंपनी मालक बोलत नाही आहे। आम्ही चोर, आमचाच गाव आम्हीच चोर असं झालो। आता हे मालक चाला बाहेर गावचा आला कुठचा होय, आता आमच्या गावात येऊन आला कमावून राहिला तो पैसे काम करायला लावतात, जीव घेत आहे तो सिक्युरिटी नाही इथे आणि अशा पद्धतीने आमचं म्हणणं आहे की लेखी स्वरूपामध्ये आम्हाला इथे तुरंत आता या अंतिम संस्कारासाठी आणि 25 लाख रुपये असे मृत व्यक्तींच्या परिवाराला देण्यात यावे अशी आमची आवर्जून मागणी आहे। गावकऱ्यांची जी मागणी आहे ती अगदी स्वाभाविक आहे। ज्या पद्धतीने या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांचं शोषण केलं जातं आणि आता ही घटना घडली, या घटनेमध्ये 6 लोकांचा जीव गेला, मात्र इथून पुढे अशा घटना घडू नये आणि त्यासाठी जे आहे ते कंपनी मॅनेजमेंटने जे आहे ते काळजी घ्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। ही मागणी अतिशय रास्त आहे आणि त्या मागणीला घेऊन जे आहे हे सगळे गावकरी इथं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली आहे। डीसीपी दर्जाचे, पीआय दर्जाचे इथे अधिकारी आणि ते गावकऱ्यांची समज काढण्याचा प्रयत्न करतात। इथे आपण पाहतो की जी गावकऱ्यांची मागणी आहे की त्यांनी मॅनेजमेंटच्या लोकांसोबत बोलणं करून द्यावं, पोलिसांनी ती विनंती मान्य केलेली आहे। मॅनेजमेंटचे जे लोक असतील त्यांच्याशी बोलणं करून देण्याची विनंती जी आहे ती मान्य केलेली आहे पोलिसांनी, मात्र ते जोपर्यंत बोलणं होणार नाही आणि मदतीचा चेक जोपर्यंत पीडित कुटुंबाच्या हाती येणार नाही तोपर्यंत या सगळ्या आंदोलनातून माघार न घेण्याची भूमिका इथं गावकऱ्यांनी घेतलेली आहे। आपण पाहू शकतो ही अँब्युलन्स आहे, या अँब्युलन्समध्ये जे आहे ते काल जे मृतक झाले त्यांचा मृतदेह आहे आणि याच्या मागे आणखी 5 म्हणजे अशा 6 अँब्युलन्स आहे। यातले 3 जण जे आहेत ते गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर नागपूरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। त्यांची प्रकृती देखील गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र प्रशासनाकडून पाहिजे त्या पद्धतीनं गावकऱ्यांना असेल किंवा पीडित कुटुंबाला असेल ते सहकार्य मिळत नाही आणि त्याचमुळं जे आहे ते लोकांच्या या भावनांचा इथं उद्रेक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। रस्त्यावर जी आहे ती प्रचंड गर्दी इथं नागरिकांची झालेली आहे आणि प्रत्येक नागरिक इथं प्रचंड संतापात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण मगाशी जी दृश्य पाहिली होती त्यात सगळे गावकरी अक्षरशः गावाच्या पाऱ्यावर एकत्रित झाले होते। या गावामध्ये या आधी 6 लोकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ कधी आली नव्हती, त्यामुळं लोकांच्या मनात जे आहे ते कुठंतरी घोर वेदना होत्या, त्या वेदना आपण पाहिल्या होत्या। काल या गावामध्ये जे आहे ते कोणाचकडे चुली पेटल्या नव्हत्या, इतकी ही सगळी दुःखद घटना होती। दुःखाचा डोंगर अक्षरशः या गावावर आणि या गावातल्या प्रत्येक कुटुंबावर कोसळला अशी स्थिती होती। या स्थितीतून सावरत असताना खरं तर प्रशासनानं ज्या काही या बाबतीतला त्रुटी असेल किंवा काल या घटनेला जे काही गोष्टी कारणीभूत असेल त्यांची दुरुस्ती करणं आवश्यक होतं। प्रशासनानं गावकऱ्यांशी जे आहे ते या कंपनीच्या मॅनेजमेंटसोबत बोलणं आणि त्या मदतीच्या बाबतीत प्रशासनाकडून आश्वासन देणं आवश्यक होतं, मात्र तशा पद्धतीचं न झाल्यामुळे जे आहे ते इथं आता गावकरी संतप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गावकरी आपल्या मागणीवर ठाम आहे, दुसऱ्या बाजूनं पोलीस समज काढतात, त्यामुळे आता या सगळ्या वर काही तोडगा निघतो की हे आंदोलन अशाच पद्धतीने तीव्र होतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार। उदय, खरं तर आश्वासन तर गडकरींनी दिलेलं आहे, मात्र आता हे आंदोलन पुढे कोणत्या मार्गी जात आहे किंवा पोलीस यांची समजूत काढू शकतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय, धन्यवाद, वेळोवेळी अपडेट घेत राहू।